नमस्कार, आपल्या सर्वांचे बोल बिंदास यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण एका अशा घटनेची माहिती घेणार आहोत जी केवळ फक्त एका हत्तीने पुरती मर्यादित राहत नाही, तर तिच्या मागे आहे एका गावाची भावना, एक धर्मसंस्था, एक न्यायालयीन लढाई आणि त्यामध्ये जोडले गेलेलं देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी परिवार। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। महादेवी, जिला माधुरी हत्तीन असंही म्हणतात, ती गेल्या 30 ते 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या नांदणी गावात राहत होती। ती केवळ एक प्राणी नव्हती, तर ती गावकऱ्यांसाठी एक श्रद्धास्थान होती। जैन धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असे। गावकऱ्यांमध्ये तिच्याविषयी नितांत प्रेम आणि आत्मीयता होती। पण 2024 मध्ये पेटा या प्राणी हक्क संघटनेने दावा केला की महादेवी हत्तीनीची तब्येत फारच खराब आहे। तिचे पाय दुखत आहे, सांधे खराब आहे आणि तरीही तिला धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लावलं जात आहे आणि त्यामुळे पेटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी महादेवीला प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या एका विशेष केंद्रात पाठवण्याची विनंती केली। त्यानंतर 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर एक महत्त्वाचा निकाल दिला आणि त्यात उच्च न्यायालयाने म्हटले की महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वंतारा वाईल्ड लाईफ सेंटरमध्ये पाठवा। या कोर्टाच्या निर्णयाला नांदणी गावातील लोकांकडून प्रचंड प्रमाणात विरोध केला गेला। गावातील मठाकडून सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतली गेली, परंतु सुप्रीम कोर्टानेही हाच निर्णय कायम ठेवला आणि 31 जुलै 2025 रोजी महादेवी हत्तीनीला वंतारा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की या संपूर्ण प्रकरणात अंबानी कुटुंबाचा काय संबंध आहे। तर हा संबंध असा आहे की गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये असलेलं वंतारा प्राणी रेस्क्यू सेंटर हे रिलायन्स फाउंडेशन कडून चालवलं जातं। हे सेंटर अनंत अंबानी यांच्या देखरेखीखाली चालतं आणि तिथे अनेक आजारी आणि जखमी दुर्लक्षित प्राण्यांची सेवा केली जाते। म्हणजेच महादेवीला जिथे पाठवण्यात आलं ते ठिकाण अंबानींच्या संस्थेच्या देखरेखीखाली चालतं। कायद्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर हे ठिकाण प्राण्यांसाठी चांगलं आणि सुरक्षित ठिकाण आहे। परंतु नांदणी गावातील लोकांनी अंबानी आणि रिलायन्सच्या संबंधित सर्व गोष्टींवर बहिष्कार घातला, कारण महादेवी गेल्या अनेक वर्षांपासून गावात राहत होती। तिच्यावर लोकांचं प्रेम इतकं होतं की 28 जुलै 2025 रोजी जेव्हा पोलिसांनी महादेवीला घेऊन जायचं ठरवलं तेव्हा हजारो गावकरी मठात जमा झाली। महादेवीला निरोप देताना गावकरी अक्षरशः रडत होते। काही लोक संतप्त झाले, त्यांनी पोलीस वाहनांवर दगडफेक केली। परिस्थिती संपूर्ण तणावपूर्ण निर्माण झाली। पोलिसांनी त्यावेळी लाठीचार्ज केला, त्यात काही लोक जखमी झाले असं देखील म्हटलं जातंय। त्यासोबतच गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की महादेवीला वंतारामध्ये पाठवण्यामागे अंबानींचा दबाव आहे। त्यामुळेच लोकांनी गाव पातळीवर एकत्र ठराव केला, जिओ बॅन म्हणजेच अंबानींच्या नेटवर्कवर बहिष्कार घाला। जवळपास 700 पेक्षा जास्त गावांनी हा ठराव केला आणि अनेकांनी रिलायन्सच्या उत्पादनांचा विरोध सुरू केला। सोशल मीडियावर महादेवीला परत आणण्यासाठी अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले। अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले। तसेच राष्ट्रपतींना महादेवी परत आणण्यासाठी देखील लोकांकडून पत्र लिहिले गेले। महादेवीला जिथे पाठवण्यात आला आहे तिथे तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, पण इथे विषय आहे लोकांच्या भावनेचा। त्यांना महादेवी वंतारामध्ये राहणं हे लोकांना मान्य नाही। त्यांचं म्हणणं आहे की आमची माधुरी अर्थातच महादेवी आम्हाला परत द्या। जर तुम्हालाही वाटत आहे की महादेवी नांदणी गावच्या मठात परत आली पाहिजे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया आणि नांदणी गावातील जी लोकांची प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे, महादेवीला नांदणी गावात परत आणण्यासाठी आपल्याकडून हा प्रयत्न आपण नक्की करूया। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास जय महाराष्ट्र।